मुंबईसह कोकणात आजही मुसळधार पावसाचा अंदाज। रायगडमध्ये रेड तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट। वादग्रस्त IAS पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल 3.5 तास चर्चा। रात्री 11 ते पहाटे 2 वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल मागवला। अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूल बाजीचे तपशील देण्याचे आदेश। पूजा खेडकरांचा आणखी एक प्रताप, मेडिकलसाठी प्रवेश घेताना पूर्णतः तंदुरुस्त। वडील क्लास 1 असताना मिळवला नॉन क्रिमिलियरचा दाखला। विशाळगडावरच्या अतिक्रमणावर हातोडा। शिवप्रेमींच्या आक्रमक पावित्र्यानंतर सरकारकडून कारवाई। खासदार शाहू महाराज आज विशाळगडाची पाहणी करणार। विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। सगळ्या 288 जागांचा सर्व्हे करणार। लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजित पवारांचं उत्तर। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिकही उमेदवार असतील। अजित पवारांचं सूतोवाच। जागा वाटपात 2019 मध्ये राष्ट्रवादीने जिंकलेल्या 54 जागांवरही दावा करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निलंबित तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी आरोप फेटाळले। दुर्घटनेसाठी सध्या कार्यरत अधिकारी जबाबदार असल्याचा दावा। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून। विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून देणार। यंदा विद्यार्थी नोंदणीत घट। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं SBIचं ATM फोडलं। आग लागल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक। एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला धडकून खासगी बसचा भीषण अपघात। डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या 5 वारकऱ्यांचा मृत्यू तर 8 गंभीर जखमी। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला। कॅप्टनसह 4 जवान शहीद। सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार। संत मुक्ताई, संत नामदेव महाराज करणार पारंपरिक स्वागत। आषाढी एकादशीसाठी देवाचा खास पोशाख थेट बंगळुरूतून। विठुरायाला सिल्कचं सोवळं तर रुक्मिणी मातेला भरजरी सिल्कची नऊवारी साडी। खाद्यपदार्थ ऑनलाईन मागवणं महागलं। महसूल आणि नफा वाढवण्यासाठी स्विगी, झोमॅटो कंपन्यांची प्लॅटफॉर्म शुल्कात 20% वाढ। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं। होई मन शुद्ध